नमस्कार सर. नमस्कार सर. काय नाव आपलं? माझं नाव विजय जंगम. हो, कुठून? मी पुण्यावरून आलो. पुण्यावरून आलं. बरं. आपल्याकडून आपलं समर्थ आरोग्य फाउंडेशनकडून तुम्ही अँटॉक्स DNT कशासाठी घेतला होता? सर साधारण 1 वर्षभरापूर्वी मला डायबिटीस हे झालं होतं. डिटेक्ट झालं होतं. तर ओघानेच माझी आणि राहुल सरांची ओळख झाली होती. आणि त्यातून तुम्ही अँटॉक्स DNT चालू. बरं. तर अँटॉक्स DT घेण्यापूर्वी तुमची शुगर किती होती? अँटॉक्स DNT चालू करण्याअगोदर माझी शुगर लेवल फास्टिंगची होती 130-35 होती. हां. आणि पीपीची जी होती ती 194 to 200च्या दरम्यान होती. हां, 200 प्लस होती. बरं. HbA1c लेवल म्हणतात तर 7.5 7.4 7.5 HbA1c आपला होता. बरं. त्यानंतर आपलं तुम्ही आपलं अँटॉक्स DNT चालू केलं. मग अँटॉक्स DNT चालू केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये फरक जाणवतो? सर सगळ्यात पहिल्यांदा मला तरी असं जाणवलं की मी हळूहळू माझं वेटवर कंट्रोल करतोय. त्याच्यानुसार येणारे जे ऑब्लिकेशन्स होते ते ऑब्लिकेशन माझे कमी कमी होत गेले. जसे की डोळ्यांची जळजळ होत होती, अच्छा, हातापायांची जळजळ होत होती, ओके, किंवा क्रॅम्प येणं येत होतं. ते क्रॅम्प येणं पण माझे कमी झाले. अच्छा, म्हणजे मी थोडं जरी चाललो तरी पायाचे गोळे येत होते. हां हां. ते गोळे येणं कमी झाले. म्हणजे ज्यामुळे तुमचे काय होते, शारीरिक त्रास खूप वाढत चालले होते. हो. हां हां. आणि विशेष म्हणजे पोटरीपासून खाली टाचेपर्यंत पाय इतकं जबरदस्त पेन करत होतं की मला अक्षरशः म्हणजे ते दररोज मॉलिश करूनच घ्यावं लागत होतं. बरोबर. पण जेव्हापासून हे चालू केलं तेव्हापासून मला तो त्रासच जाणवायचा बंद झाला. म्हणजे ते हळूहळू तुमचा त्रास, तुमचे कॉम्प्लिकेशन पूर्ण कमी झाले. बरं. त्यानंतर तुम्ही HbA1c वगैरे रिपोर्ट चेक केले का? हो. हां. त्यानंतर काय काय फरक तुमच्या रिपोर्टमध्ये आले? सर बेस्ट सगळ्यात भारी म्हणजे मला हे असं झालं की मी 1 महिनाभरापूर्वी ना मला डॉक्टरनी ज्यावेळेस सजेस्ट केलं होतं त्यावेळेस त्यांनी मला सुरुवातीला 15 mgच्या गोळ्या चालू होत्या. अच्छा. पण जेव्हापासून हे आणि ते दोन्ही एकसाथ घेत होतो तर आता डॉक्टरच हैराण झाले की कसं काय एवढं कंट्रोल झालं. आणि त्यांनी स्वतःहूनच त्या 15 mgच्या गोळ्या 5 mg वर आणल्या. अरे वा, चांगली गोष्ट. म्हणजे तुमच्या ज्या हायर डोसेस चालू होत्या 15 mg पर्यंतच्या, ते तुमचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी त्यांच्या सल्ल्यानुसार तुमच्या गोळ्या काय केलेल्या आहेत, कमी केलेल्या. बरं. त्याला आता तुमचं आता HbA1c वगैरे किती आहे? आता HbA1c माझा 5.5 आलेला आहे. 5.5 आलेला आहे. बरं. तुमच्याकडे रिपोर्ट आहे आता सध्या? तो आहे ना रिपोर्ट. सरांनी रिपोर्ट इथे आणलेला आहे. रिपोर्ट इथे पाहूया. आता हा जो रिपोर्ट आहे तो आपला आहे तो 5.7 हा त्याच्यामध्ये दिसतोय आपल्याला. आणि 116 हा जो आहे तो त्यांचा PP आहे. आणि आत्ताचा कुठे, आधीचा कुठे आहे ह्याच्यामध्ये? अगोदरचं दाखवतो म्हणजे हे अँटॉक्स D आणि T वापरल्यानंतर, हे वापरल्यानंतर सर. हां. आणि वापरण्याआधी जे अगोदरचं माझं तुम्हाला दाखवतो. ही माझी फास्टिंगची होती 132. हां, ही तुमची फास्टिंगची होती. पीपीची 194 होती. आणि ही PPची आहे ती 194 आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत तुम्ही आपला अँटॉक्स DNT जे वापरलं आहे, अँटॉक्स DNT, त्या माध्यमातून तुमच्या असणारे कॉम्प्लिकेशन्सही कमी झालेत. पण सोबत आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही आहार, विहार आणि विचार यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम तुमच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहात. तर ह्या सगळ्यांची जोड देऊन यातनं चांगले आउटपुट आपल्याला एकतर रिपोर्टमध्येही मिळालेत आणि सोबत तुमच्या असणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सही मिळाले. आणि सोबत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गोळ्या तुम्ही काय केलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत. तर तुम्हाला इथं खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे. तर तुमची ही घेतलेली बाईट आपण अनेक लोकांपर्यंत जनहितासाठी पोचवू शकतो का? नक्कीच सर, पोचू शकतो ना. तर आपल्या संस्थेकडून आज समर्थ आरोग्य फाउंडेशनकडून तुम्हाला हे शुभेच्छा आणि सदिच्छा की इथून पुढचे आयुष्य हेल्दी आणि निरोगी व्हावं, हीच शुभेच्छा. धन्यवाद. समर्थ फाउंडेशन पण असंच काम करत राहावं सर, कारण खूप डायबिटिक पेशंट आहेत पूर्ण वर्ल्डमध्ये. बरोबर. त्यांची शुगर सुद्धा अशीच कमी हो हीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.